श्रोत्यानो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा मत्ते शुभवर्तमान 24 अध्याय. आज आम्ही 23 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचे चिन्ह काय असेल ह्याकडे आता आम्ही वळत आहोत. 24 अध्याय 23 ते 25 वचने सांगतात. 24 अध्याय 23 ते 25 वचने. त्यावेळेस जर कोणी तुम्हास म्हटले, पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील. पहा, मी हे अगोदरच तुम्हास सांगून ठेवले आहे. तो ह्या ठिकाणी काय म्हणत आहे ते दुर्लक्षू नका. आमच्या काळात चमत्कार करण्याचे जे सामर्थ्य आहे ते जरा संशयपूर्ण आहे. कारण दुसरा चमत्कार करणारा ख्रिस्त नसेल, तो ख्रिस्त विरोधी व त्याचे खोटे भविष्यवक्ता असतील. तो म्हणतो की निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. आता निवडलेले कोण आहेत? श्रोत्यानो, पवित्र शास्त्रामध्ये दोन समूह निवडलेले आहेत. एक इस्रायल राष्ट्र आणि दुसरे मंडळीचे निवडलेले लोक. आम्हाला हे नेहमी समजून घ्यायला हवे की कोणत्या समूहाला संबोधून ख्रिस्त बोलत आहे. ह्यावेळी कोणाविषयी बोलण्यास तो अधिक तत्पर आहे? इस्रायलविषयी. ह्या निवडलेल्यांमध्ये येशू मंडळीविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या. आपण कधीकधी काही लोकांना फसवू शकता. कधी आपण सर्व लोकांना सर्व वेळी फसवू शकता. परंतु देवाच्या लेकरांना आपण नेहमी फसवू शकत नाही. अनेक विश्वासणारे खोट्या शिक्षणाच्या आहारी जातात. परंतु लवकरच त्यांना कळतं की आम्ही फसविल्या जात आहोत आणि ते वापस परततात. 26 आणि 27 वचने पुढे सांगतात, ह्यास्तव कोणी तुम्हास म्हणतील, पहा तो अरण्यात आहे, तर जाऊ नका. तुम्हास म्हणतील, पहा तो आतल्या खोल्यात आहे, तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जेव्हा तो येईल श्रोत्यानो, तेव्हा घोषणा करण्याकरिता कोणी बप्तिस्मा देणारा योहान तेथे नसणार. परंतु जेव्हा तो येईल तेव्हा संपूर्ण जगाला कळेल व जशी वीज कडाडते व सर्वांना ती जाणवते, तसे ते सर्वांना कळेल. प्रभूचे दुसरे आगमन अशाच प्रकारचे असेल. दुसरे आगमन मंडळी वर उचलून घेण्याविषयी नाही. त्याचे दुसरे आगमन राज्य स्थापित करण्याकरिता होणार आहे. 28 वचन, जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील. जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनात समजण्यास सगळ्यात कठीण असे हे वचन आहे. स्वतःच्या गौरवी आगमनाविषयी बोलल्यानंतर प्रभू येशू लगेच जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील असे म्हणतो आणि त्याचे हे बोलणे फार विचित्र वाटते. मला खात्रीपूर्वक वाटतं श्रोत्यानो की त्याचे हे बोलणे त्याचे न्यायाधीशाच्या रूपात येणे दर्शविते. कारण प्रकटीकरणाचे पुस्तक 19 अध्याय आम्हाला सांगतो, 19 अध्याय 17 वचन, सर्व पाखरास देवाच्या मोठ्या मेजवानीसाठी एकत्र होण्याचे आमंत्रण त्यावेळेला देण्यात आले. प्रकटीकरणाचे पुस्तक 19 अध्याय 17 ते 19 वचने सांगतात, नंतर मी एका देवदूतास सूर्यात असे उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्चवाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बलवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास या. तेव्हा ते श्वापद पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई कराव्यास एकत्र झालेली मी पाहिली. जी पाखरे प्रेताचे मांस खाणारी आहेत ते जणू काही ईश्वरीय न्यायाचे प्रतिनिधी आहेत. 29 वचन, त्या दिवसातील संकटानंतर लागलेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्रप्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. लक्षात घ्या की हे त्या दिवसातील महासंकटानंतर त्वरित होईल. माझ्या मते हे सर्व ख्रिस्ताच्या ह्या पृथ्वीवरील दुसऱ्या आगमनासमयी होईल. 30 वचन, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.
तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. हे चिन्ह कोणते आहे? मला पुन्हा जुन्या करारात पाहावे लागेल. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो, की इस्रायल राष्ट्राला शक्यना गौरव देण्यात आले होते. दुसऱ्या कुठल्याही लोकांना किंवा राष्ट्राला नाही. मंडळीला ते कधी देण्यात आले नाही. शक्यना गौरव ते तेज निवास मंडपावर स्थिर असे व नंतर येरुशलेमेतील मंदिरात. परंतु इस्रायलच्या पापांमुळे शक्यना गौरव ते तेज त्या राष्ट्राला सोडून गेले. जेव्हा ख्रिस्त पहिल्या वेळी आला तेव्हा त्याने आपले ईश्वरत्व नाही तर आपला ईश्वरत्वाचा विशेष हक्क, त्याचे गौरव बाजूला ठेवले. जरी योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये तो म्हणतो की आम्ही त्याचे गौरव, त्याचे तेज पाहिले, मला वाटतं त्याच्या दुसऱ्या आगमन समयी त्याचे शक्यना तेज, त्याचे ते गौरव ह्या पृथ्वीवर तो येण्यापूर्वी स्थिरावेल आणि मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. तो म्हणतो ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. हे त्याचे राज्य स्थापित करण्याकरिता पृथ्वीवर परतणे होय. 31 वचन. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठवेल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चारही दिशांकडून जमा करीतील. ह्या ठिकाणी निवडलेले म्हणजे इस्रायल राष्ट्र. जुन्या करारातील भविष्यद्वक्तांनी आधीच ज्या चमत्कारांविषयी सांगितले, जो यहूद्यांना त्यांच्या भूमीत वापस आणेल. ही मंडळी नाही जी हवेमध्ये प्रभूला भेटेल. स्वर्गदूत मंडळी वर उचल जाण्याशी संबंधित नाहीत. प्रभू येशू स्वतः येऊन मंडळीला करण्याच्या ध्वनीने घेऊन जाईल व त्याची वाणी आद्य दूताच्या वाणीप्रमाणे असेल. त्याच्या मंडळीला एकत्र करण्याकरिता त्याला कोणाचीच आवश्यकता पडणार नाही. त्याने मंडळीसाठी आपला प्राण दिला व तोच तिला एकत्र करणार आहे. जेव्हा तो दूत त्याच्या निवडलेल्या चारही दिशांकडून जमा करीतील असे म्हणतो, तेव्हा हे नक्की समजा की तो इस्रायल राष्ट्रासंबंधाने बोलत आहे. सेवा करणारे दूत नेहमीच इस्रायल राष्ट्राशी संबंधित आहेत. 32 आणि 33 वचने. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. श्रोतानो, अंजिराचे झाड इस्रायल राष्ट्राशिवाय दुसरे काही दर्शविते हे मला आढळत नाही. उदाहरणार्थ आपण इर्मियाचे पुस्तक 24 अध्याय आणि होशेचे पुस्तक 9 अध्याय 10 वचन पाहू शकता. आजही इस्रायलमध्ये अनेक अंजिराची झाडे आहेत, द्राक्षमळे आहेत. मला वाटतं प्रभू येशू अंजिराच्या झाडाला भूमीच्या चिन्हाच्या रूपात ह्या ठिकाणी उपयोगात आणीत आहे. 34 वचन. मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. ही पिढी ग्रीक शब्दाचा हा अर्थ आहे वंश, जो इस्रायल राष्ट्राला दर्शवितो, किंवा ती पिढी जी त्यावेळी राहत असेल व हे भविष्य पूर्ण होईल. पिढी म्हणजे 20 वर्षे ज्यात गणल्या जातील व ज्या गोष्टी ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या 20 वर्षांपेक्षा सुद्धा कमी समयामध्ये पूर्ण होतील. माझ्या मते श्रोत्यानो, हे यहुदी वंशाला राखून ठेवण्यास संबंधाने आहे. हामान त्यांना समाप्त करू शकला नाही. फारो त्यांना समाप्त करू शकला नाही. हिटलर सुद्धा त्याच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकला नाही व आमच्या दिवसात सुद्धा कोणी त्यांना ह्या पृथ्वीवरून मिटवू शकणार नाही. पुढे 35 वचन सांगतं, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. अर्थात श्रोतांनो, त्याचे वचन कधीच बदलणार नाही. नेहमी नेहमीसाठी ते तसेच कायम राहील. 36 वचन. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही. जरी त्यांना कळेल की ती वेळ जवळ येत आहे तरी तो दिवस व ती घडी कोणालाही कळणार नाही. आज आम्हाला दिसतं की अनेक लोक येशू अमुक अमुक दिवशी ह्यावेळी येणार असे भाकीत करतात. परंतु काही वर्षांपूर्वीच अशी घटना कशी खोटी ठरली हे आम्हा सर्वांना माहिती आहे. तो आता नोहाचे उदाहरण वापरित आहे. 37 वचन. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. ख्रिस्त त्या दिवसातील जे दिवस नोहाच्या दिवसाप्रमाणे असतील. 38 आणि 39 वचने.
तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. नोहाच्या दिवसात अनैतिकता फार अधिक प्रमाणात वाढली होती. मानवाचा प्रत्येक विचार, त्याची प्रत्येक कल्पना दुष्टतेने भरलेली होती. आणि उत्पत्तीचे पुस्तक 6 अध्याय 5 वचन आम्हाला सांगते, पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात, असे परमेश्वराने पाहिले. परंतु आमचा प्रभू म्हणतो की त्याचे येणे नोहाच्या दिवसाप्रमाणे होईल. आणि तो म्हणतो की ते खात व पीत होते. काय खाणे-पिणे ह्यात काही वावगे आहे? नाही. परंतु आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 31 वचन सांगते, म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. परंतु नोहाच्या दिवसातील लोक देवाच्या गौरवासाठी खात-पीत नव्हते, परंतु अशा प्रकारे राहत होते जणू देव अस्तित्वातच नाही. एका लहान मुलाला शेजारी रात्रीच्या भोजनाला आमंत्रित केल्या गेले. त्याच्याकरिता ही पहिली वेळ होती, त्यामुळे तो फारच आतुरतेने त्या वेळेची वाट पाहत होता. जशी वेळ जवळ आली, तो सरळ त्या घरी गेला. त्याच्यासमोर जेवण वाढण्यात आले. त्याने नेहमीप्रमाणे डोळे झाकून आपली मान खाली केली आणि प्रार्थनेला सुरुवात केली. डोळे उघडून पाहतो तर तो एकटाच डोळे बंद करून प्रार्थना करीत होता, असे त्याच्या लक्षात आले. पण बाकीचे सर्व लोक एकमेकांकडे भोजन सरकवित होते. त्याला फार नवल वाटले. त्याने म्हटले, काय आपण लोक जेवणाआधी देवाचे आभार मानित नाही? थोड्या वेळ सर्व लोक स्तब्ध होते. त्या घरातील स्त्री म्हणाली, नाही, आम्ही नाही मानित. त्या लहान मुलाने थोडा वेळ विचार केला आणि नंतर तो म्हणाला, तुम्ही अगदी माझ्या कुत्र्याप्रमाणे आहात. तो सुद्धा एकदम खायला सुरुवात करतो. श्रोत्यांनो, आमच्या दिवसात सुद्धा अनेक लोक देवाच्या हातातून 3 वेळचे तर काही 2 किंवा 4 वेळचे भोजन घेतात, जेव्हा लाखो करोड लोक उपाशी मरत आहेत. आणि हे लोक देवाचे आभार मानायचा विचार सुद्धा मनात आणत नाहीत. आणि भविष्यात सुद्धा ते ख्रिस्ताच्या येण्याच्या अगदी तोंडाशी पोहोचतील, परंतु तरी सुद्धा असे वागतील की त्याचे येणे होणारच नाही. नोहाच्या दिवसात लोक विवाह करीत होते. ह्यात विवाह करणे चुकीचे आहे असे आमचा प्रभू म्हणत नाही, परंतु तो म्हणतो की त्यांनी देवाच्या सूचनेला जी नोहाद्वारे त्याने दिली स्वीकारले नाही, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून विवाह करणे, मोज मजा करणे ह्यामध्ये ते व्यस्त राहिलेत. देव जणू अस्तित्वातच नाही असे ते राहिले. परमेश्वर त्यांचा न्याय करील ह्यावर त्यांचा विश्वास बसला नाही व पूर येणार ही सूचना त्यांनी अवमानली. 40 आणि 41 वचने पहा. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. काही जण म्हणतील की आपण जर म्हटले की रॅप्चर आणि मंडळी ही दोन्ही जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनात नाही, परंतु येथे तर ते आहेत. दोघी शेतात काम करीत असतील तर एकाला घेतले जाईल आणि दुसऱ्याला सोडले जाईल. प्रिय श्रोत्यांनो, तो अद्यापही मंडळीचे वर उचलल्या जाणे ह्याविषयी बोलत नाही. मग तो कशाविषयी बोलत आहे? नोहाच्या दिवसात कोणाला घेण्यात आले आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. त्यांचा त्या पुरात नाश झाला. ह्या ठिकाणी मंडळीला वर घेतल्या जाईल ह्या घटनेचे वर्णन नाही, परंतु हे दर्शविते की न्यायाच्या द्वारे कशा प्रकारे लोकांना ह्या पृथ्वीवरून काढून टाकण्यात येईल. हे असे लोक असतील जे 1000 वर्षाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत. 42 वचन, म्हणून जागृत रहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. जागृत रहा हा फार महत्वाचा शब्द आहे. आज आमच्यासाठी गौरवी आशा आहे की एक दिवस प्रभू येशू आम्हाला घेऊन जाण्याकरिता येईल, परंतु तोपर्यंत आम्हाला जागृत राहायचे आहे. त्यावेळी जागृत राहणे भीती व चिंतेने भरलेले राहील. रात्रीच्या वेळी ते म्हणतील की काय परमेश्वर सकाळ दाखवील व दिवसा म्हणतील काय संध्याकाळ होईल. आज आम्हाला श्रोत्यांनो प्रतीक्षा करून त्याच्या येण्याची वाट पाहायची आहे, परंतु भविष्यात चिंता व भय धरून त्याच्या आगमनाची लोक प्रतीक्षा करतील.
इब्री भाषेत जागृत राहणे ह्यासाठी जो शब्द आहे त्याचे 17 वेगवेगळे अर्थ आहेत. जरी इंग्रजी भाषेमध्ये एकच शब्द आहे व त्याचे सुद्धा अनेक अर्थ आहेत. जेव्हा एखादा शिकारी सावजाची वाट पाहतो तेव्हा त्याचे ते वाट पाहणे, जेव्हा तो आपल्या पत्नीची वाट पाहतो त्या वाट पाहण्यापेक्षा वेगळे असते. ह्याहूनही वेगळे त्याच्या मुलाला जर खूप ताप असेल आणि डॉक्टरांनी सांगितले असेल की हा कधीही मरू शकतो, तेव्हा भीती व चिंता ह्यांनी ग्रस्त होऊन त्याच्या मरणाची प्रतीक्षा करणे वेगळे होय. मला वाटतं की येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयी लोक अशाच प्रकारे त्याची प्रतीक्षा करतील. 43 ते 45 वचने. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधनाला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धनाने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे, असा कोण? आता उरलेल्या भागात तो त्याच्या आगमनसमयी लोकांचा व्यवहार कसा असेल आणि तो येईल तेव्हा काय होईल हे दाखल्यांच्या द्वारे सांगत आहे. 46 ते 51 वचने आपण वाचूया. 24 अध्याय 46 ते 51 वचने. धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमिल. परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल व आपल्या सोबतीच्या दासास मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईल पिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकेल व ढोंग्यांना द्यावयाचा वाटा त्याच्या पदरी बांधील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. काही लोकांची वर्तणूक कशी असेल ते हा दाखला दाखवित आहे. ते म्हणतील, प्रभू आपल्या येण्याकरिता उशीर करीत आहे म्हणून मी माझ्या मनात येईल तसे जगेन. जेव्हा ख्रिस्त परत येईल तेव्हा तो त्यांचा न्याय करेल. हे श्रोत्यानो, प्रत्येक युगाला लागू पडणारे तत्व आहे. तुम्हाला व मला हे स्मरणात ठेवून जीवन जगायचे आहे की एक दिवस आम्हाला ख्रिस्ताच्या उपस्थितीत उभे राहायचे आहे. लक्षात घ्या की मी असे नाही म्हटले की ख्रिस्ताच्या येण्याला लक्षात ठेवून, पण असे म्हटले आहे की त्याच्या उपस्थितीला लक्षात ठेवून. मग तो 100 वर्षांनी येऊ किंवा 1000 वर्षांनी येऊ, तुम्ही व मी त्याच्या उपस्थितीत उभे राहू. मग तुमचे तारण झालेले असो वा नसो, तुम्ही त्याच्या उपस्थितीत उभे राहाल. जर आपले तारण झाले आहे तर आपल्याला पारितोषिक मिळेल, किंवा तारण झालेले नाही तर आपल्याला आपल्या जीवनाचा हिशोब द्यावा लागेल. जर आपले तारण झालेले नाही तर आपला न्याय होईल. न्यायासाठी तुम्ही त्या ठिकाणी उभे राहाल. ह्याच गोष्टीवर जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचनात जोर देण्यात आला आहे. म्हणून श्रोत्यानो, ह्या गोष्टी आम्हाला लागू पडतात. जरी ह्याचे लागूकरण ख्रिस्त राजा म्हणून परतेल तेव्हा होईल. जे लोक जिवंत असतील त्यांना हे अधिक लागू पडेल. परंतु आता ह्या क्षणी जेव्हा आम्ही जिवंत आहोत तेव्हा हे आमच्या जीवनाशी संबंधित आहे. आज जगामध्ये अनेक लोक असे जगत आहेत की वेळ आहे, पैसा आहे, तेव्हा जीवनामध्ये मजा करून घ्या. आणि मजा करून घेण्यामध्ये ते इतके व्यस्त आहेत की त्यांना त्यांच्या आत्मिक जीवनाची चिंता नाही. आम्ही कुठे जात आहोत? आम्ही नाशाच्या मार्गावर आहोत. आम्ही पापामध्ये अधिक आणि अधिक खोल आणि खोल जात आहोत हे त्यांना कळत नाही, कारण सैतानाने त्यांच्या बुद्धीला बांधलेले आहे. आज आपण चित्रपट पहा, एखादे मासिक वाचा, फार भयंकर अशा गोष्टी आज जगामध्ये होत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही पापापासून कसे दूर राहू शकतो? कसे वाचू शकतो? जर आम्ही देवाचे पवित्र वचन वाचू, त्यानुसार चालू तरच. नाहीतर आम्ही सुद्धा नोहाच्या काळात ज्याप्रमाणे लोक खाण्यात पिण्यात मस्त होते आणि मौज मजेमध्ये अगदी लिप्त झालेले होते, त्याप्रमाणे आमचे सुद्धा होईल. आणि आम्हाला कळणार सुद्धा नाही अशा वेळी प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याच्या लोकांना वर उचलून घेईल. त्याच्या मंडळीला तो घेऊन जाईल. काय आज आपल्याला आश्वासन आहे की आपण ख्रिस्ताच्या मंडळीत समाविष्ट आहात?
आपले तारण झालेले आहे आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला वर उचलून घेईल तेव्हा आपण सुद्धा त्यामध्ये असाल? जर नाही तर श्रोत्यानो, आज परमेश्वर आपणाला संधी देत आहे. तो आपणाशी बोलत आहे. त्याची इच्छा आहे की आपणातील प्रत्येक व्यक्तीने पापांबद्दल पश्चाताप करावा, आपल्या पापांची कबुली द्यावी आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारावे. तो आज तुमचा तारणारा होऊ इच्छितो. तो आज तुमचा प्रभू आणि स्वामी होऊ इच्छितो. त्याची इच्छा आहे की तुमच्या जीवनाचे नियंत्रण त्याने करावे, परंतु तो तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. जेव्हा तुम्ही आपल्या अंतःकरणाचा दरवाजा उघडून त्याला आत घ्याल, तेव्हाच तो तुमच्या अंतःकरणात येईल. तो कशाही प्रकारे तुमच्या अंतःकरणाचा दरवाजा तोडून आत येणार नाही. श्रोत्यानो, आज परमेश्वर आम्हातील प्रत्येकाला संधी देत आहे. तो आमच्याशी स्पष्टपणे बोललेला आहे. त्याची हीच इच्छा आहे की आम्ही पापमय जीवनाला त्यागून त्याच्यामध्ये जे नवीन जीवन आहे ते प्राप्त करून घ्यावे. कारण वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. श्रोत्यानो, ही कृपेची वेळ आहे, म्हणून वेळ गमावू नका. आजच ख्रिस्ताजवळ या, त्याच्यासमोर आपल्या सर्व पापांची कबुली द्या आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. लक्षात घ्या की ही वेळ कदाचित आपल्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाही. म्हणून जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे तेव्हा पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याजवळ या. तो तुमची वाट पाहत आहे. तो तुम्हाला बोलावित आहे. हे आमंत्रण आपणातील प्रत्येकाकरिता आहे. मग आपण कोणी का असा, कोठेही राहणारे असा, काहीही नोकरी करणारे असा, त्याची पर्वा करू नका. परंतु ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत ख्रिस्ताजवळ या. तो आज आपणाला नवीन जीवन देऊ इच्छित आहे, नवीन जन्म देऊ इच्छित आहे आणि तो आपणाला परमेश्वराची संतान बनवू इच्छित आहे. म्हणून वेळ न गमावता आजच त्याच्या चरणाशी या. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.